हॅलो यूट्यूब फॅमिली. तर आम्हाला इथे संध्याकाळी जेवणासाठी करायची होती वरणबाटी. तर मी इथे थोडंसं गव्हाचं पीठ घेतलेलं होतं. त्यात अर्धी वाटी रवा, अर्धी वाटी बेसन पीठ, थोडासा ओवा, मीठ, हळद आणि थोडंसं तेल टाकून असं घट्टसर पीठ मळून घेतलेलं होतं. आणि मी ह्या ज्या बाट्या आहेत त्या कढईमध्येच शिजून घेणार होती. त्यात थोडं तेल टाकलं की एकमेकाला असं चिटकत नाही त्या. आणि असं घट्टसर पीठ मळून घेतल्यानंतर 5 मिनटं ते साईडला ठेवलेलं होतं. आणि नंतर अशा बारीक बारीक मी त्याच्या बाट्या करून त्या शिजण्यासाठी ठेवलेल्या होत्या. आणि नंतर इथे मी हिरवी मूग आणि आपली मुगाची डाळ अशा 2 डाळी मिक्स करून शिजून घेतलेल्या होत्या. नंतर इथे फोडणीसाठी मी कढीपत्ता, कांदा, हिरवी मिरची, टमाटा, कोथिंबीर आणि लसूण ठेचून घेतलेला होता तडक्यासाठी. तर इथे तेल तापताच मी जिरे, मोहरी, लसूण अशी त्याची फोडणी दिली. तर रोज तेच तेच खाऊन खाऊन सई म्हणली कंटाळा येतो मम्मी, दुसरं काहीतरी वेगळं बनव. तर म्हणून मी आज वरणबाटी करायला घेतलेली होती. तशी जिरे मोहरीची फोडणी दिली का वरणाला छान टेस्ट येतो. जसं सर्व मी टाकून घेतलेलं होतं, लसूण, कांदा, टमाटा, मिरच्या, ते चांगलं फ्राय करून घेतलेलं होतं. मगच तडका दिलेला होता मी. असं सर्व फ्राय करून घेतल्यानंतर त्यात मी काही मसाले टाकलेले होते. तर मीठ टाकून घेतलेलं होतं थोडंसं. आणि हिंग, थोडासा मी हिंग घालून घेतलेला होता. हळद, थोडीशी लाल तिखट, म्हणजे हिरव्या मिरच्या पण टाकलेल्या होत्या, मग थोडीशी लाल तिखट पण टाकलेली होती. तसं चांगलं फ्राय करून घेतलेलं होतं. मग त्याला छान असा वरणाचा तडका दिलेला होता. तर खूप छान झालेलं होतं तर वरण आपलं. तर वरतून थोडीशी कोथिंबीर घालून घेतली मी. छान त्याला 5 ते 7 मिनटासाठी उकळण्यासाठी मी ठेवलेलं होतं. आणि नंतर इथे मेथीची भाजी पण करायची होती. दादूला मेथीची भाजी खायची होती. त्याच्यासाठी कांदा, मिरची, लसूण असं मस्त फ्राय करून घेतलं तेलामध्ये मी. थोडंसं मीठ घालून लगेचच भाजी टाकून घेतली आणि फ्राय करून घेतली अशी वाफेवर. एकीकडे वरण शिजत होतं, म्हणजे वरण उकळत होतं आणि आपल्या बाट्या शिजतच होत्या, म्हणजे शिजूनच झालेल्या होत्या. तशी भाजी टाकून घेतलेली होती मी. असं वरण आपलं रेडी झालेलं होतं. मग ह्या बाट्या थोड्याशा थंड करण्यासाठी मी ठेवलेल्या होत्या. तर इकडे लगेचच कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं होतं तळण्यासाठी. तर आपल्याला पाहिजे तशा लहान मोठ्या कट करून घेऊया. मी अशा छोट्या छोट्या कट करून घेतल्या, त्या लगेच तेलामध्ये टाकल्या मी. तेल गरम झालेलं होतं आणि मस्त अशा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेऊया, एकदम क्रिस्पी क्रिस्पी. ते इकडे भाजी पण झालेली होती मेथीची, वरण पण झालेलं होतं आणि ह्या बाट्या पण झालेल्या होत्या. तर सईच्या पप्पांना लगेचच भूक लागलेली होती, त्यांना लगेचच मी वाढून दिलेलं होतं जेवण्यासाठी. तर कसं वाटली तुम्हाला वरणबट्टीची रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय. आणि वरतून हे थोडंसं गावठी तूप त्यांना बोले टाकून घ्या. बाय.